अजितदादा गटाचे कार्यकर्ते फक्त बैठकांना यायचे, सभेला यायचे, त्यानंतर त्यांच्याकडून तशी कार्यपद्धती झाली नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. जर विधानसभेला जर अजितदादांना बरोबर घेऊन आपल्याला जायचं असेल तर ती सत्ता आम्हाला नको आहे. त्याच्यामुळे अजितदादांना वेळीच आपण या महायुतीतून बाहेर काढा आणि स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही दिवस रात्राची मेहनत करून पक्षाची सत्ता आणण्यासाठी आम्ही मेहनतीने काम करू, असं त्या ठिकाणी आम्ही फक्त व्यक्तिगत भावना व्यक्त केल्या. पण मग या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही जी भावना व्यक्त केली ती आमदार राहुल कुल त्यावेळी होते, मात्र पक्षाच्या इतर वरिष्ठांपर्यंत ही भावना तुम्ही पोहोचवली का? मुळात ही बैठकच त्यासाठी होती की खालील मंडळामधल्या तालुक्यामधल्या भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या आणि पदाधिकाऱ्यांची काय भावना आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख त्या ठिकाणी आलेले होते. आणि मग त्यांच्यासमोर आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी एक वहीमध्ये त्या सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत आणि ते म्हणले आम्ही पक्ष नेतृत्वाकडे आपल्या सर्वांच्या, माझ्या एकट्याच्याच नाही, माझ्या एकट्याची व्हिडिओ फक्त मी टाकलेली आहेत, अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्याच भावना व्यक्त केल्या. ते म्हणले आम्ही पक्षाच्या ठिकाणी या भावना कळवतो. पण मग तुम्ही जसं म्हणता की भाजपने स्वबळावरती विधानसभाच्या निवडणुका लढवाव्यात, मग शिंदेगड सुद्धा सोबत नको का? मग असं शिंदेगडांची जी शिवसेना आत्ता तुमच्या सोबत आहे, महायुतीमध्ये आहे, ती पण नको असं तुमची भूमिका आहे? नाही, आमची भूमिका शिंदे गटाला आमचा विरोध नाही आहे. जी नैसर्गिक युती आहे शिवसेना भाजप, ती नैसर्गिक युती राहावी आणि त्या पद्धतीनेच भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे कार्यकर्ते यांचं एक मनोमिलन झालेलं आहे. एका विचारांनी ते काम करतात. 10 वर्ष ज्यांच्या विरोधात काम करतोय ती लोक सोबत घेऊन मतं मागायला ज्यावेळेस आम्ही लोकसभेला गेलो, जनतेने आम्हाला फटकारलं, अरे तुमची पक्ष राष्ट्रवादी नको म्हणून आम्ही तुमच्या लोकांना निवडून दिलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री असावेत म्हणून आम्ही त्यांच्या पक्षाला त्या युतीला आम्ही निवडून दिलं, आणि आज तुम्ही घड्याळाचा प्रचार करताय, तुमचं पुढचं भवितव्य काय कार्यकर्त्यांना, आम्ही काही लोकसभेला तुम्हाला मदत करणार नाही, अशा पद्धतीच्या तीव्र भावना अनेक नागरिकांनी जनतेने आमच्यासमोर मांडल्या आणि त्याच भावना जनतेच्या आम्ही आमच्या नेत्यांसमोर व्यक्त केल्या. बारामतीत सुद्धा सुनेत्रा पवारांचा पराभव झालेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा जे राष्ट्रवादीतल्या काही लोकांकडनं जे वक्तव्य आले त्याच्यात म्हणणं की भाजपतल्या काही लोकांनी कामं केली नाही त्या ठिकाणी म्हणून आमचा पराभव झाला, असं सुद्धा एक मधल्या काळात वक्तव्य आलं होतं. तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीचं त्या ठिकाणी झालं होतं काही? नाही, मुळात मी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उत्तरचा उपाध्यक्ष आहे आणि मी शिरूर लोकसभेमध्ये माझं गाव आहे, तालुका मंडल आमचं त्याच्यामुळे बारामतीबाबत मी बोलणं उचित नाही आहे. पण मग आता या ज्या भावना आहेत, तुमचं थेट म्हणणं आहे की अजितदादांनी एकतर बाहेर पडावं की त्यांना बाहेर काढावं? नाही, आमच्या कार्यकर्त्यांची भावना एकच आहे की शिवसेना भाजपचं स्वबळावर सत्ता येण्यासाठी अजितदादा आपल्याला नको आहेत आणि अजितदादांनी स्वबळावर जाऊन किंवा पूर्वीकडे जाऊन त्यांनी मुख्यमंत्री व्हा ह्या शुभेच्छा आहे. अजितदादांबद्दल आमचं वाईट मत नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांची भावना अजितदादांसोबत महायुतीसोबत जाण्याची 100% नाही आहे. पण ज्या पद्धतीने एकूण तयारी सध्या विधानसभेची सुरू आहे ती महायुती म्हणूनच सध्या जी विधानसभेची तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इव्हन जागा वाटपाचं सुद्धा तयारी चर्चा सुरू झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुमचं हे वक्तव्य येणं काय नेमकं सूचित करतं? मुळात लोकसभेला अजितदादा आल्यानंतर आम्हाला आमच्या स्वतःच्या कार्यकर्त्याची इच्छा त्यावेळी पण नव्हती, पण आम्ही ज्या पक्ष संघटनेमध्ये काम करतो त्या पक्ष संघटनेमध्ये राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, त्यामुळे स्वतःचं मताला तिथं महत्त्व राहत नाही. जो पक्ष आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला आमच्या भावना विचारल्या, आम्ही त्या भावना व्यक्त केल्या. शेवटी शीर्ष नेतृत्व देवेंद्रजी आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, पण कार्यकर्त्यांच्या भावना त्या मीटिंगमध्ये व्यक्त करायच्या होत्यात म्हणून आम्ही ती व्यक्त केलं आणि ती खरी जनभावना आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची. तुम्ही पर्सनली विचारलं तर सगळे सांगतील की अजितदादा आपल्यासोबत नको आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.